विचारसागर ग्रंथामध्ये तरंग चौथा आणि चौथ्या तरंगामध्ये आपण कालपर्यंत कल्पिताच्या अधिष्ठानाविषयी शंका व समाधान या ठिकाणी पाहिलं. तर आपण पाहिलं की सर्पाला अधिष्ठान रज्जू उपय चैतन्य आणि सर्पज्ञानाला अधिष्ठान अंतःकरण उपय चैतन्य त्या ठिकाणी सांगितलं. आता हे वरवर त्या ठिकाणी आपण तसं सांगतात, परंतु सर्पाला त्या ठिकाणी खरं अधिष्ठान रज्जू असल्यासारखं प्रतीतीला त्या ठिकाणी येत आहे, असं त्या ठिकाणी शिष्याने शंका केली. तर त्याचं समाधान सांगत असताना श्री गुरुने काय सांगितलं की तुला रज्जू त्या ठिकाणी अधिष्ठान असल्यासारखं वाटतं, परंतु रज्जू त्या असणाऱ्या सर्पाला अधिष्ठान होऊ शकत नाही. का रज्जू त्या असणाऱ्या सर्पाला अधिष्ठान होऊ शकत नाही? तर त्याचं कारण आहे की सर्पही त्या ठिकाणी कसं आहे, मिथ्या आहे. जसा सर्प त्या ठिकाणी मिथ्या आहे, सर्प हा प्रातिभाषिक आहे आणि रज्जू हा व्यावहारिक आहे. वास्तविक पाहिलं तर पारमार्थिक सत्ता त्या ठिकाणी खरी आहे आणि प्रातिभाषिक आणि व्यावहारिक दोन्ही सत्ता काय त्या ठिकाणी मिथ्याच आहे. म्हणून दोन्ही सत्तेतले पदार्थ सुद्धा कसे झाले, मिथ्या झाले. मग एक मिथ्या पदार्थ किंवा एक कल्पित पदार्थ दुसऱ्या असणाऱ्या कल्पित पदार्थाला अधिष्ठान होऊ शकत नाही. उदाहरण दिलं की मातीच्या चित्रावर कडेवर घेतलेले एका बाईचे चित्र आहे. पुत्रास आधार बाई आहे असे कोणीही म्हणेल. विचारदृष्ट्या पुत्र आणि बाई मातीवर कल्पित आहे म्हणून पुत्रास आधार बाई नाही, मातीच आहे. त्याचप्रमाणे कल्पित सर्पास अधिष्ठान रज्जू उपय चैतन्य आहे का नाही. म्हणून त्याला रज्जू उपहित चैतन्यच असं त्या ठिकाणी मांडलं पाहिजे. आता त्याच्यानंतर परत एक मुद्दा उपस्थित झाला की कोणी केवळ रज्जू सर्पास अधिष्ठान न मानता रज्जू विशिष्ट चैतन्य मानेल, तर विशेषण जो रज्जू त्यास केव्हाही अधिष्ठाना तो संभवत नाही. हा एक प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित झाला. आता रज्जू सर्पास अधिष्ठान मानणार नाही, ठीक आहे, रज्जू नका मानू सर्पास अधिष्ठान. मग तुम्ही काय मानलं, तर रज्जू विशिष्ट चैतन्य जर मानलं तर मग काय होईल, तर रज्जू आणि विशिष्ट काय चैतन्य, विशिष्ट रज्जू विशिष्ट म्हणजे रज्जूला काय करेल त्या ठिकाणी, विशेषण असं त्या ठिकाणी करेल, आहे का नाही. तर विशेषण जर त्या रज्जूला जर केलं तर मग काय होईल, तर ते विशेषण रज्जू कधीही अधिष्ठान मानता येणार नाही. कारण विशेषण आहे त्यामध्ये काय होतात, सारे गुण येतात, बरोबर ना. विशेषण आले म्हणजे त्याच्यामध्ये सारे गुण येतात आणि ते गुण म्हणजेच ते रज्जू त्या ठिकाणी अशा पद्धतीने सर्पाला हा अधिष्ठान कधीच मानता येणार नाही. मग रज्जू विशिष्ट असं न मानता रज्जू उपहित म्हणावा. रज्जू उपहित म्हटल्याच्या नंतर काय होईल की उपहित म्हणजे फक्त जे उपाधीनं असतं आपण फक्त वेगळं राहून चैतन्याचं ज्ञान करून देतं, म्हणजे चैतन्याला कोणत्या प्रकारची उपाधी येत नाही. म्हणजे ते उपाधी वेगळं निर्विकार असणारं चैतन्य आहे, त्या चैतन्याच्या ठिकाणी कोणताही दोष येत नाही असं चैतन्य अधिष्ठान त्या ठिकाणी मांडलं पाहिजे. एक विशिष्ट केलं म्हणजे ते संकुचित चैतन्य केलं आणि ते चैतन्य अधिष्ठान झालं असे म्हणता येणार नाही. म्हणून सर्पज्ञानाचे अंतःकरण उपय साक्षी चैतन्य अधिष्ठान आहे. या प्रकारे ब्रह्मस्थानी सर्पाचे आणि सर्पज्ञानाचे अधिष्ठान रज्जू आणि अंतःकरण उपाधीमुळे भिन्न सांगितले. फक्त काय झालं, ब्रह्मस्थानी काय होता, रज्जू पडलेला होता आणि अंतःकरणाची वृत्ती तिथपर्यंत गेली. आता अंतःकरणाची वृत्ती तिथपर्यंत गेली म्हणजे अंतःकरण चैतन्य मानावं लागलं. सर्पाच्या ठिकाणी रज्जूच्या ठिकाणी चैतन्य मानावं लागलं. म्हणून आता तिथेही चैतन्य आहे, इथेही चैतन्य आहे, म्हणून उपाध्या त्याला भिन्न भिन्न आल्या. म्हणून त्या चैतन्याला वेगवेगळी नावं जरी म्हटलं आपण तरी चैतन्य वेगळं नसून चैतन्य एकच आहे. म्हणून आता पुढं असा मुद्दा उपस्थित झाला का रज्जूच्या विशेष स्वरूपाच्या अज्ञानाने सर्प व त्याचे ज्ञान उत्पन्न होतं आणि रज्जूचं विशेष ज्ञान झालं की सर्प आणि त्या सर्पाचं ज्ञान त्या ठिकाणी निवृत्त होतं. आता इथं मुद्दा काय उपस्थित झाला
रज्जूच्या विशेष स्वरूपाच्या अज्ञानाने, म्हणजे रज्जूचं विशेष स्वरूपाचं अज्ञान आहे का रज्जू उपहित असणारं चैतन्य, त्या चैतन्याच्या आश्रयाने चैतन्याच्या आश्रित असणारी जी अविद्या आहे, बरोबर ना. वास्तविक पाहिलं तर त्या अविद्येमुळे काय होतं, शोभ तयार होतो आणि चैतन्याचं ज्ञान होत नाही. म्हणून त्या रज्जूच्या विशेष रूपाच्या अज्ञानाने, ऐकणे म्हणून अज्ञानाने असं म्हटलेलं आहे. पण इथं चैतन्य आश्रित अविद्या असं म्हटलं का त्यांनी? असं नाही म्हटलं त्यांनी. थोडक्यात सरळ अर्थ दिला. म्हणजे जसं आपल्याला घट म्हणलं का लगेच कळतं का नाही, घट म्हणजे काय, पट म्हणजे काय, तर थोडक्यात लक्षात येतं. तसं इथं रज्जूच्या विशेष रूपाच्या अज्ञानाने, ऐकणे म्हणजेच काय लक्षात घ्यायचं की ते चैतन्य, त्याचाही विचार त्या ठिकाणी घ्यायचा. पण पूर्ण विचार नाही दिला तर लक्षात घ्यायचं. पण पूर्ण लक्षात नाही आलं तर आपल्याला काय होते, शंका त्या ठिकाणी येते. म्हणून इथं काय केलं त्याने की सरळ सरळ आपला अर्थ सांगितला. पण वास्तविक पाहिलं तर रज्जूच्या विशेष रूपाच्या अज्ञानाने सर्प व त्याचे ज्ञान उत्पन्न होते आणि रज्जूच्या विशेष रूपाच्या ज्ञानाने सर्प आणि त्याचे ज्ञान निवृत्त होते. हे थोडक्यात सांगितलं. पण त्याच्यावरती त्याने काय केली, एक शंका निर्माण केली. कल्पिताची निवृत्ती कशी होती याविषयी शंका व समाधान त्याला त्या ठिकाणी आपलं हे नाही, कल्पिताच्या अधिष्ठानाविषयी शंका व समाधान झालं. आता नवीन परिच्छेद आपल्याला पाहिजे, कल्पिताची निवृत्ती कशी होती याविषयी शंका व नंतर त्याचं समाधान. मला आता असं म्हणायचं आहे तुम्हाला, कालचा मुद्दा तुम्हाला किती लोकांना कळालं बरं? येईन का लक्षात? पहा बरं. काल जो झालेला मुद्दा होता कल्पिताच्या अधिष्ठानाविषयी शंका व समाधान, यामध्ये हा मुद्दा किती लोकांना कळाला आणि किती लोकांना नाही कळाला? तुम्ही असा हात वर करू शकता का त्याच्यामध्ये? हा मुद्दा किती जणांना कळाला आणि किती जणांना कळाला नाही? कळाला बहुतेकांना. बर, मग काही शंका नाही त्याच्यामध्ये ना? जर लक्षात नाही जर आला तर मग विचारायचं. आता काल मावशीनं कसं विचारलं तर आपण परत सांगू, फक्त मुद्दा आपला तसा मागं राहता का म्हणे त्याच्यामध्ये. मग समजा नाही लक्षात आलं तर मग ते तसं राहून जातं. तर थोडं लक्षात घ्यायचं. चला आता एक नवीन मुद्दा या ठिकाणी उपस्थित होतो, शंका करतो, पाहू आपण ती शंका. शिष्य, अहो आत्ताच झालेल्या वाटाघाटीवरून रज्जूच्या विशेष रूपाच्या ज्ञानाने मिथ्या सर्प आणि त्याचे ज्ञान निवृत्त होते असे म्हणता येणार नाही. आता तुम्ही काय म्हणले की रज्जूच्या विशेष रूपाच्या ज्ञानाने काय सर्प व त्याचे ज्ञान उत्पन्न होते आणि त्याच रज्जूच्या विशेष रूपाच्या ज्ञानाने काय होतं, सर्प आणि त्याचं ज्ञान निवृत्त होतं. उत्पन्न कसं होतं? अज्ञानामुळं. आणि निवृत्त कसं होतं? ज्ञानामुळं. बरोबर आहे का नाही? पण विशेष रूपाच्या आहे का नाही, हा एक शब्द महत्त्वाचा. पण इथं त्याने लक्षात घेतला का? मग तो लक्षात घेतला पाहिजे होता. म्हणून आत्ताच काय सांगून झालं की रज्जूच्या विशेष रूपाच्या अज्ञानामुळं सर्पज्ञान उत्पन्न होतं आणि रज्जूच्या विशेष रूपाच्या ज्ञानाने सर्प आणि त्याचं ज्ञान निवृत्त होतं, आहे का नाही? असं तुम्ही सांगता. कशात सांगता? रज्जूचं सांगता. आता रज्जूचं ज्ञान व्हायला पाहिजे का रज्जू अधिष्ठान असणाऱ्या चैतन्याचं ज्ञान व्हायला पाहिजे? चैतन्याचं ज्ञान व्हायला पाहिजे. कारण रज्जू त्या ठिकाणी कसं आहे, सत्य आहे का मिथ्या आहे? मिथ्या आहे. आणि रज्जूवर तुम्हाला सर्प भासला असं तुम्ही सांगता. परंतु गंमत अशी होती का नियम काय केला आपण? नियम एकच केला की कल्पित पदार्थ, एक कल्पित पदार्थ दुसऱ्या कल्पित पदार्थाला अधिष्ठान होऊ शकत नाही. त्याला अधिष्ठान काय मानलं? चैतन्य मानलं. आता ज्ञान कशाचं झालं पाहिजे होतं? चैतन्याचं. बरोबर की नाही? चैतन्याचं ज्ञान झालं पाहिजे. परंतु तुम्ही ज्ञान कशाचं सांगता? रज्जूचं सांगता. म्हणजे मग तुमचा सिद्धांताला बाद येईल का नाही? वेदांताचा सिद्धांत काय? एक कल्पित पदार्थ दुसऱ्या कल्पित पदार्थाला अधिष्ठान होऊ शकत नाही असा तुमचा वेदांताचा काय आहे? सिद्धांत त्या ठिकाणी आहे. बरोबर आहे की नाही? आता तुम्ही ज्ञान कशाचं सांगायला पाहिजे होतं? रज्जूचं ज्ञान सांगायला पाहिजे होतं का रज्जू अधिष्ठान चैतन्याचं ज्ञान सांगायला पाहिजे होतं? शिष्याच्या म्हणण्यानुसार रज्जूचं सांगायला पाहिजे होतं.
ज्योतिष्ठान चैतन्याचं. हम्म रज्जू अधिष्ठान चैतन्याचं सांगायला पाहिजे ना. रज्जूचं कशाला सांगता तुम्ही? रज्जूचं सांगून काय उपयोग आहे? परत रज्जूचं सांगितलं म्हणजे तुम्ही वेदांताचा असा सिद्धांत आहे का एक कल्पित पदार्थ दुसऱ्या कल्पित पदार्थाला अधिष्ठान होऊ शकत नाही, बरोबर? मग तुम्ही तो सिद्धांत म्हणजे तुम्ही त्या सिद्धांताला बाद आणता का नाही? बाद आणता. मग तुम्ही काय म्हणायला पाहिजे? रज्जू उपै चैतन्याच्या विशेष स्वरूपाचं ज्ञान, बरोबर आहे की नाही? हे सांगायला पाहिजे होतं. म्हणजे काय झालं असतं, मग वेदांताच्या सिद्धांताला बाद नसता आला. पण आता तुम्ही काय म्हटले? रज्जूच्या विशेष रूपाच्या अज्ञानाने सर्प उत्पन्न होतो, सर्प ज्ञान उत्पन्न होतं. आणि रज्जूच्या विशेष रूपाच्या ज्ञानाने सर्प त्याची ज्ञानाची निवृत्ती होती असं तुम्ही सांगता. मग तुम्ही वेदांताच्या सिद्धांताला बाद आणता ना. वेदांताच्या सिद्धांताला तुम्ही अशा प्रकारे बाद आणताय की नाही? म्हणून याचा अर्थ तुमचं मत कसं झालं? खंडित झालं. आणि आमचंच मत काय झालं आता? सत्य झालं असं त्या ठिकाणी तो शंका करत आहे. शंका जर नाही कळाली तर परत परत विचारा. हो, आत्ताच झालेल्या वाटाघाटीवरून रज्जूच्या विशेष रूपाच्या ज्ञानाने मिथ्या सर्प आणि त्याचे ज्ञान निवृत्त होते असे म्हणता येणार नाही. कारण अधिष्ठानाच्या ज्ञानाने कल्पित पदार्थाची निवृत्ती होते असा वेदांत शास्त्राचा सिद्धांत आहे. अधिष्ठानाच्या रज्जू उपहित म्हणा, अंतःकरण उपहित म्हणा, ते चैतन्यच काय आहे? चैतन्य म्हणजेच ब्रह्म आहे का नाही? तेच काय सर्वांना अधिष्ठान आहे. ज्ञान कशाचं व्हायला पाहिजे? चैतन्य अधिष्ठाने सर्वांना आहे का नाही? आणि त्या चैतन्याच्या अधिष्ठानाचे ज्ञानानेच काय होतो? जो कल्पित पदार्थ भासलेला आहे त्याची मात्र निवृत्ती होते असा वेदांत शास्त्राचा सिद्धांत आहे. आणि कल्पित पदार्थास आपलं कल्पित सर्पास रज्जू उपै चैतन्य आणि त्याच्या ज्ञानात साक्षी चैतन्य अंतःकरण अधिष्ठान साक्षी चैतन्य असल्याचे मोठ्या आग्रहाने आताच प्रतिपादन केले. ऐक नाही, सर्पाला कारण काय सांगितलं? रज्जू उपै चैतन्य आश्रित अविद्या तिच्या तमोगुणाचा परिणाम. ऐक नाही, म्हणजे रज्जू उपै चैतन्य आश्रित रज्जू उपैत रज्जूच्या सापेक्ष असणारं चैतन्य ते काय? सर्पाला अधिष्ठान सांगितलं. आणि सर्पज्ञानाला कारण काय सांगितलं? अंतःकरण उपै साक्षी चैतन्य सर्पज्ञानाला आपण आतापर्यंत सांगितलं आणि मोठ्या आग्रहाने सांगितलं. ऐक नाही, मोठ्या आग्रहाने किंवा मोठ्या दिमाखाने तुम्ही आतापर्यंत सांगत आला, प्रतिपादन करून सांगत आला. आणि असे असता लागलीच अधिष्ठान चैतन्य वाचून केवळ रज्जूचे विशेष रूपाचे ज्ञानाने सर्प आणि त्याचे ज्ञानाची निवृत्ती होते असे कसे म्हणता येईल? ऐक नाही, आता तुम्ही असं सांगता आणि परत लगेच कसे सांगायला लागले का चैतन्य अधिष्ठाना वाचून केवळ रज्जूच्या विशेष रूपाच्या विशेष ज्ञानाने रज्जू व त्याचे ज्ञान निवृत्ती होते असे कसे म्हणता येईल? असं तुम्ही म्हणायला गेले तर हा दोष तुमच्याच ठिकाणी येणार का नाही? तुमच्याच ठिकाणी अशा पद्धतीचा दोष येत असतो. मग तुम्ही म्हणायला काय पाहिजे होतं? रज्जू अधिष्ठान चैतन्य म्हणायला पाहिजे होतं, आहे का नाही? चैतन्याच्या ज्ञानाने, आहे का नाही? चैतन्याच्या अज्ञानाने उत्पन्न होतात आणि चैतन्याच्या ज्ञानाने निवृत्त होतात असं तुम्ही त्या ठिकाणी म्हणायला पाहिजे होतं. परंतु तुम्ही काय म्हटले? रज्जूच्या ज्ञानाने, आहे का नाही? तर मग काय होईल? विरोध येईल. म्हणून काय म्हणतात की अधिष्ठान ज्ञाना वाचून केवळ रज्जूच्या विशेष ज्ञानाने सर्प त्या ज्ञानाची निवृत्ती होते असे कसे म्हणता येईल? असे म्हणण्याने अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होते या सिद्धांतास बाद येणार नाही का? असे म्हणण्याने काय होईल? अधिष्ठान ज्ञानाने, ऐक नाही, कल्पिताची निवृत्ती होते, ऐक नाही, असा पद्धतीचा जो सिद्धांत आहे या सिद्धांताला या ठिकाणी काय होऊ शकतं? बाद मात्र येऊ शकतो का नाही? येऊ शकतो. मुद्दा लक्षात आलं? ज्ञान कशाचं व्हायला पाहिजे होतं लाडके महाराज? अधिष्ठान चैतन्याचं ज्ञान व्हायला पाहिजे. तुम्ही ज्ञान कशाचं सांगत आता? ज्ञान कशाचं सांगता तुम्ही आता? रज्जूचं सांगता, आहे का नाही? मग रज्जूच्या ज्ञानाने पदार्थाची निवृत्ती होईल का अधिष्ठान चैतन्याने पदार्थाची निवृत्ती होईल?
अधिष्ठान कारण सगळ्याला अधिष्ठान रज्जू आहे का अधिष्ठान चैतन्यच आहे? अधिष्ठान कारण आपण उदाहरण काय पाहिलं त्याच्यासाठी? रज्जू हा? रज्जूच सगळ्याला अधिष्ठान चैतन्यचे. आपल्याला वर काय वाटतं? रज्जू अधिष्ठान आहे. पण रज्जू अधिष्ठान आहे का चैतन्याचं अधिष्ठान आहे? का रज्जूला पण चैतन्याचं अधिष्ठान आहे? रज्जूला पण चैतन्य. कोणतं उदाहरण पाहिलं? मातीवर आणि फळ्यावर काढलेले बाईचं चित्र, कडेवर घेतलेल्या बाळाचं. बरं, मग ह्याच्यावरून कळलं की नाही आपल्याला की सगळ्याला अधिष्ठान कोण आहे? चैतन्यच आहे. मग ज्ञान कशात झालं पाहिजे? चैतन्यात झालं पाहिजे. ज्ञान कशाचं सांगता तुम्ही? रज्जूचं ज्ञान सांगता. आणि रज्जूच्या ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होते असं तुम्ही सांगता. नियम काय केला की एक कल्पित पदार्थ दुसऱ्या कल्पित पदार्थाला अधिष्ठान होऊ शकत नाही. म्हणजे याचा अर्थ काय? तुमचा सिद्धांत काय? म्हणजे तुम्ही वेदांताचा सिद्धांत जो सांगितला त्या सिद्धांताला सरळ बाद किंवा दोष नाही येऊ शकत का? आलं मुद्दा सगळ्यांच्या लक्षात? सगळ्यांच्या लक्षात हा मुद्दा आला. ठीक आहे. आता त्याच्यातला आज आपल्याला काय करायचं? त्यातला अतिशय गहन आणि महत्त्वाचा मुद्दा आहे. हा मुद्दा आज आपल्याला ह्या ठिकाणी लक्षात घ्यायचा. म्हणजे काय होईल? एक मुद्दा. आता असं वाटतं हा पूर्वपक्ष म्हणजे हा शिष्य या ठिकाणी बोलतो ना, मग ह्या शिष्याचं आहे ना एकदम व्यवस्थित आणि तंतोतंत बरोबर आहे. कारण आतापर्यंत तो जे संगत लावित आला त्या संगतीला हा नाही म्हटला का तो की श्रीगुरु तुम्ही सांगता ते अगदी बरोबर आहे, मला ते मात्र आतापर्यंत पटलं. बरोबर आहे का नाही? आतापर्यंत सगळं पटलं, मान्य पण केलं, आणि आताच आपण विरोध केला का नाही त्याला सिद्धांत मताने? आता विरोध केल्यासारखं झालं. म्हणून काय झालं की म्हणून आता तो अशा पद्धतीनं म्हणला की तुमच्या वेदांताच्या सिद्धांताला पूर्णता कसा बाद आल्याशिवाय राहणार नाही. परंतु वेदांताच्या सिद्धांताला बाद येत नाही. कसं काय बाद येत नाही? रजेच्या ज्ञानाने सर्पाची निवृत्ती होते आणि चैतन्याच्या ज्ञाना वाचून होते. असं होतं का? नाही, रजेच्या ज्ञानाबरोबर चैतन्याचं पण ज्ञान होतं का नाही? कारण मला सांगा, ज्या देशामध्ये रज्जू आहे त्या ठिकाणी चैतन्य नाही का? अहो, ज्या देशामध्ये बरं चैतन्य कुठं नाही? शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिलं सकळ, बापराकमादीवर विठ्ठल सकळ. ऐक नाही, विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. घट पट मठ कुठं चैतन्य नाही सांगा बरं? साऱ्या ठिकाणी काय चैतन्यच आहे. जसं घट आहे ना, घट, आणि घाटाला आपण हातात घेतलं, हाय का नाही? घाटाला काय केलं आपण? हातात घेतला किंवा घाटाला हात लावला. मग घाटाला हात लावला म्हणजे मातीला हात लावला नाही का आपण? का घाटापाशी माती नाहीच आहे? का घाटातच माती आहे? कसं पाय गेलं? घाटाला हात लावला म्हणजे घाटात माती आहेच आहे. माती वाचून घट आहे का? माती म्हणजे घाटाला अधिष्ठान कोण आहे? मातीच आहे. लक्षात घेतलं पाहिजे. ऐक नाही, पण आपण म्हणतो नाही, अहो हा घट आहे, वाटतंय तुम्हाला घट वरवर, पण खरं काय गेलं तर काय आहे? घट नाही, ती त्या ठिकाणी काय आहे? मातीचं आहे. म्हणजेच काय होतं की अधिष्ठानाचं म्हणजे आपल्याला काय होतं बाबा की जो आद्यस्थ पदार्थ आहे त्याचं ज्ञान होतं. मग आद्यस्थ पदार्थाबरोबर अधिष्ठानाचं ज्ञान नसतं का? का अधिष्ठानाचं वेगळं ज्ञान असतं? समजा असं उदाहरण घ्या की तुम्ही एखादा दागिना सोनाराकडे घेऊन गेले आणि काय म्हटले, दागिना म्हणण्यापेक्षा आहे ना घरामध्ये काय केलं, दृष्टांतामधलं म्हणे सोन्याचा खंडोबा केला आणि सोन्याची कुत्री केली, किंवा सोन्याचा दत्त केला आणि सोन्याची कुत्री केली, गाय वगैरे केली, आहे का नाही, आणि विकायला नेली. आता कुत्री किती असतात त्याच्यामध्ये? 4 कुत्री असतात, बरोबर ना? आणि खंडोबा कसा असतो? एक असतो. देव एक आणि कुत्री 4. आणि तिथं आता देव म्हणजे तो एक उभा तयार केलेली एक मूर्ती असन, कुत्र्याच्या 4 मूर्त्या असन, आणि सोनार म्हणले हे घ्या मोजा, आहे का नाही? मग आता ती 4 कुत्र्याची वजनाला जास्त भरली आणि एक देव होता तो वजनाला कमी मारला. मला देवाची एवढी किंमत आणि कुत्र्याची एवढी किंमत, म्हणजे कुत्र्याची किंमत जास्त झाली, देवाची किंमत कमी झाली. तुम्हाला काय सोनार दादा, एवढा तर विचार असला पाहिजे तुमच्या ठिकाणी. तो देव आहे, देवाची किंमत जास्त असायला पाहिजे आणि कुत्र्याची किंमत कमी असायला पाहिजे. सोनार काय म्हणतो? तुझ्या दृष्टीनं देव, खंडोबा, कुत्री काय म्हणायचं ते म्हण,
आमच्या दृष्टिकोनातून काय आहे? आमच्या दृष्टिकोनातून फक्त एक सोनंचं आहे. सोन्यापासून आम्ही दुसऱ्या कशाला किंमत देतो का? आम्ही दुसऱ्या कशाला किंमत देत नाही. किंवा आपण अलंकार तयार केला, अलंकार केला आणि सोनारदाला म्हणलं किती सुंदर अशा पद्धतीचा हा अलंकार आहे, ऐक नाही. मग चांगल्या अलंकाराचं सोनं आहे, मग याला जास्त घट वगैरे काही देण्यापेक्षा याची किंमत जास्त कर. तर सोनार अलंकाराकडे पाहिल का तर सोन्याकडे पाहतो सरळ सरळ. सोन्याकडे पाहतो. बरं, जो अलंकार असतो तो सोन्याला सोडून वेगळा असतो का सोन्यातच असतो? सोन्यातच असतो. बरं, जो अलंकार, बरं किती जरी सुंदर अलंकार जर करायचा म्हणलं तर सोन्याला सोडून अलंकार वेगळा करता येतो का? होणारच नाही. बरं, किती सुंदर गट करायचा म्हणलं तर मातीला सोडून गट तयार करता येतो का? म्हणजे तिथं सोनं जसं अधिष्ठान आहे, अलंकार करा, काय करायचं ते करा, नाही तर त्याच्या लगडी तयार करा, काही जरी केलं तर सोनं सोनंच असतं ना, ऐक नाही. मग सोन्यावरच काय होतात? अलंकार येतात, हे लक्षात घेतलं पाहिजे. आता पाहता खाली मुद्दा बाद येणार नाही, कारण ज्यावेळी रज्जूचे ज्ञान होते त्यावेळी रज्जू अधिष्ठान चैतन्याचेही ज्ञान अवश्य होते. ज्यावेळेस तुम्हाला रज्जूचं ज्ञान होतं का नाही, ज्यावेळेस तुम्हाला घाटाचं ज्ञान होतं का नाही, त्याच वेळेला मातीचं ज्ञान होतं, फक्त कळत नाही ही माती आहे असं. जेव्हा तुम्ही बारकाईने विचार कराल, हा खरं पाहायला गेलं तर हा घट आहे, हा मातीपासूनच तयार झालेला आहे, मग तुम्हाला ज्ञान होतं. कधी विचार केला तर ज्ञान होतं. तसं रज्जूचं ज्ञान झालं म्हणजे रज्जूला अधिष्ठान कोण आहे? चैतन्याचं ज्ञान आहे. चैतन्य म्हणजेच ब्रह्म ना, चैतन्य म्हणजेच ब्रह्म, सरळ सरळ ना. मग आता हा विचार कोणता चाललाय बरं आपला? अहो, हा ब्रह्माविषयीच विचार चालला ना. ब्रह्म किती सूक्ष्म आहे, ऐक नाही. मग त्या सूक्ष्म ब्रह्माचा विचार चाललाय का नाही? म्हणजे तुम्ही सांगता की ग्रंथ फार सूक्ष्म असतात, त्याच्यामध्ये ब्रह्मज्ञान आले, ब्रह्मज्ञान आले. म्हणजे ब्रह्मज्ञान, आता हे ब्रह्मज्ञानाचा सूक्ष्म विचार चालू आहे का नाही? आणि त्या सूक्ष्म विचार आपल्या बुद्धीमध्ये त्याचा प्रवेश होतोय का नाही आता? म्हणजे आपण आता ब्रह्म विचार करतोय का नाही? सरळ 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 ब्रह्म विचार करतो. मग लक्षात काय घ्यायचं की ज्यावेळी रज्जूचे ज्ञान होते त्यावेळी रज्जू अधिष्ठान चैतन्याचे ज्ञान अवश्य होते, ते काही वेगळं राहत नाही. सोन्याचं ज्ञान झालं, अलंकाराचं ज्ञान झालं म्हणजे अलंकाराबरोबर सोन्याचं ज्ञान होतंच असं नेहमी. तसं रज्जूचं ज्ञान झालं, रज्जूला अधिष्ठान कोण आहे? चैतन्य आहे. चैतन्याचं ज्ञान हे एकाच काळामध्ये त्या ठिकाणी अवश्य होतेच. ज्याप्रमाणे अलंकाराचे ज्ञान होते वेळी अलंकार अधिष्ठान सुवर्णाचे ज्ञान होतेच. अलंकार फार सुंदर आहे, नाना प्रकारचे अलंकार पाहतो की नाही आपण, त्या अलंकाराचं ज्ञान होतं. मग सुवर्णाचं म्हणजे सोन्याचं ज्ञान वेगळं करून घ्यावं लागतं का? त्याच्याबरोबरच होत असतं का युगपतच होत असतं? सोनाराला मागं पुढं नाही होते, मागं पुढं नाही होते. अलंकार अधिष्ठान सुवर्णाचे ज्ञान होते. त्याचप्रमाणे जड पदार्थाचे ज्ञान काळी त्या पदार्थ अधिष्ठान चैतन्याचे ज्ञान अवश्य म्हणलेच पाहिजे. अगदी त्याप्रमाणे जसं सुवर्ण आणि अलंकार याचं जसं उदाहरण लक्षात घेतलं की नाही, अगदी त्याप्रमाणे जड पदार्थाच्या ज्ञानकाळी जेव्हा जे काही जड पदार्थ असेल, घट पट मठ, तुम्हाला ज्या काही साऱ्या वस्तू दिसतात की नाही, सगळ्या वस्तू, ते सगळे पदार्थ कसे आहेत? जड आहे, ऐक नाही. जड स्वतःलाही जाणत नाही आणि दुसऱ्यालाही जाणत नाही, बरोबर की नाही? मग तो आपलं ज्ञान करून देईल का? जड पदार्थ आपलं ज्ञान कधी करू देऊ शकत नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. मग त्याप्रमाणे जड पदार्थाचे ज्ञानकाळी त्या पदार्थ अधिष्ठान चैतन्याचे ज्ञान अवश्य मानले पाहिजे. त्या ठिकाणी ते चैतन्याचं ज्ञान, त्या जड पदार्थाचं ज्ञान झालं. वास्तविक पाहिलं तर जड पदार्थाचं ज्ञान होईल का? जड पदार्थाचं ज्ञान होत नाही, कारण पदार्थावर किती आवरण असतात? आवरण किती असतात पदार्थावरती? नाही लक्षात राहिलं? आपण नक्की पुढं चाललो, मग पुढं चालायचं का परत मागून घेत चालायचं? नाही लक्षात येत. 2 आवरण असतात जड पदार्थावरती.
हे आपलं मागं बाह्य पदार्थाची रीत पाहताना नाही पाहिलं की नाही लक्षात आलं एकाच्या पण. मग हे कसं काय पुढे चालायचं बरं आपण मी मागं काय म्हटलं तुम्हाला की हा ग्रंथ करत असताना आता समजा चौथा तरंग चाललाय ना, तर काय करायचं की आपला आता पान नंबर 98 आला आहे का नाही, आणि सुरुवात किती झाली 70-72 पासून सुरुवात झाली असेल. ती पानं सारखी वाचन करत राहायचं. म्हणजे काय होईल की आपलं कुठं आडात आहे म्हणजे ते लक्षात येऊन जाऊ शकतं. मग आता परत आज सांगतो की घटावरती किती आवरण असतात? 2 आवरण असतात. एक अंधकाराचं आवरण असतं आणि एक अज्ञानाचं आवरण असतं. ठीक आहे ना. आता अंधकाराचं जे आवरण आहे, बरोबर आहे ना, अंधकाराचं जे आवरण आहे ते अंधकाराचं आवरण कशा निवृत्त होतं तर बाह्य जो प्रकाश आहे त्याने निवृत्त होतं, बरोबर आहे ना. आणि अज्ञानाचं आवरण कोण निवृत्त करतो? ज्ञान. ज्ञानाने होतं. नाही का नाही, कारण ज्ञान. अंतःकरणाची वृत्ती त्या घटापर्यंत जाते, वृत्ती घटाकार होते आणि घटाकार झाल्याच्या नंतर त्या असणाऱ्या घटाचं ज्ञान कोण करून देतो तर अंतःकरणामध्ये असणारा जो चैतन्य म्हणजे प्रमात्व चैतन्य तो काय करतो त्याचं ज्ञान करून देत असतं. मग अज्ञानाच्या आवरणाची निवृत्ती कोण करतो? चैतन्य करतो. ठीक आहे. आणि अंधकाराच्या आवरणाची निवृत्ती बाह्य प्रकाश करतो. हे आपल्या लक्षात आलं ना. ठीक आहे. त्याप्रमाणे जड पदार्थाचे ज्ञान काळी त्या त्या पदार्थाधिष्ठान चैतन्याचे ज्ञान अवश्य मानले पाहिजे. याची थोडी कल्पना अनिर्वचनीय सर्पाच्या उत्पत्तीच्या वेळीही सांगितली. याची थोडी कल्पना ऐक नाही काय केली की अनिर्वचनीय सर्प कसा उत्पन्न होतो सांगितलं का नाही. 2 आवरणं असतात. मग ते घाटापाटाचं उदाहरण दिलं. तसं त्या ठिकाणी रज्जूवर सर्प कसा भासला त्याचे उदाहरण त्या ठिकाणी दिलं. पूर्ण प्रकाश नाही, पूर्ण अंधकार नाही, मंद अंधकार आधी दोष असतो. अंतःकरणाची वृत्ती तिथपर्यंत जाते, परंतु वृत्ती तिथपर्यंत गेल्याच्या नंतर वृत्तीला मात्र काय होतं, वृत्ती तिथपर्यंत गेल्याच्या नंतर वृत्तीला तिथपर्यंत जाता येत नाही, कारण अंधकाराचं आवरण पूर्णतः नष्ट झालेलं नसतं. शोभ उत्पन्न होतो कुठं? त्या अज्ञानाच्या ठिकाणी. आणि त्या अज्ञानच अविद्या रूप आपल्या सर्परूपाने विकार पावतं. असं आपण ती रीत मागं पाहिली होती कसं सर्प उत्पन्न होतो. याची थोडी कल्पना अनिर्वचनीय सर्पाच्या उत्पत्तीच्या वेळीही सांगितली आहे व पुढेही याच तरंगात विस्ताराने सांगू. आणि आता पुढं सुद्धा काय, हा चौथा तरंग आहे. या चौथ्या तरंगामध्ये त्याचा विचार आपण पुढे सांगणार आहोत, करणार आहोत. पदार्थ ज्ञानाचे प्रकारात जड पदार्थाचे ज्ञान. बघा आता इथं काय म्हणलं, पदार्थ ज्ञानाच्या प्रकारात जड पदार्थाचे ज्ञान अंतःकरण वृत्तीकडून होते. जेव्हा त्या पदार्थाचं ज्ञान होतं का नाही, मग पदार्थाचं ज्ञान होत असताना ह्या प्रकारात काय म्हटलं की जड पदार्थाचे ज्ञान अंतःकरण वृत्तीकडून होते. अंतःकरणाची वृत्ती काय होते, त्या पदार्थापर्यंत जाते. म्हणजे कुठं जाते? घाटापर्यंत जाते. आणि आता समजा उदाहरण दिलं की एक मोठा असा बंगला आहे, बरोबर ना, आणि त्या बंगल्याची खिडकी म्हणा किंवा दरवाजे म्हणा, ऐक नाही, किंवा काहीतरी एक तयार केलेलं असेल त्याच्यावरती भिंतीवरती, तर ती वस्तू आपल्याला फार आवडते. म्हणजे वृत्तीनं काय केलं की तेवढ्याच पदार्थाला काय केलं, व्यापलं. बरोबर आहे की नाही. म्हणजे वृत्ती आधी जाते आणि काय करते, तो जो पदार्थ आहे, दरवाजे आहे, खिडकी आहे, त्या आकाराची काय होते. जेवढा आकाराची वृत्ती झाली तेवढ्याच आकाराचं ज्ञान होतं की नाही आपल्याला, त्याच्यापेक्षा जास्त होतं का? बरं, बाजारामध्ये चालले, बाजारामध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला काय होतं की एक व्यक्ती समोर असेल, त्या व्यक्तीला आपण पाहतो आहे का नाही, त्या व्यक्तीला दुरून पाहिलं आणि त्याच व्यक्तीचं आपलं ज्ञान होतं का नाही. किंवा जाऊ दे, बाजारातले लोक अनोळखी असतात, गावच्या यात्रेमध्ये गावचे लोक असतात की नाही, गावचे लोक असतात. एवढ्या लोकांना आपण पाहतो आणि एकच व्यक्तीला आपण ओळख देतो, बरोबर आहे का नाही. मग बाकीचे लोक तिथं असतात, मग त्या लोकांची आपल्याला ओळख होते का, किंवा ते लोक लक्षात राहतात का? मग एवढे लोक तिथं असून म्हणजे वृत्ती काय करते, त्याच पदार्थाला काय करते, ग्रहण करते, व्यापत असते, ज्ञान करून देत असते. म्हणून पदार्थ ज्ञानाचे प्रकारात जड पदार्थाचे ज्ञान अंतःकरण वृत्तीकडून होते. त्यावेळी वृत्तीचे काम फक्त पदार्थावरील आवरणाचे अज्ञानाचे आवरण दूर करायचे असते, ऐक नाही. मग त्यावेळेस काय होतं की वृत्ती काय करते, पदार्थावर असलेलं काय, अज्ञानाचं आवरण. आता अज्ञानाचं आवरण इथं का सांगितलं, अंधकाराचं आवरण का सांगितलं नाही?
वृत्ती अंधकाराचं आवरण निवृत्त करते का अज्ञानाचंच आवरण निवृत्त करते? अज्ञानाचं आवरण निवृत्त करते. हा. त्यावेळी वृत्तीचे काम फक्त पदार्थावरील अज्ञानाचे आवरण दूर करण्याचे असते, किंवा अज्ञान किंवा त्याने केलेले आवरण जड पदार्थ आश्रित नसून जड अधिष्ठान चैतन्य आश्रित आहे. ऐक नाही, कारण ते जे अज्ञान आहे, ऐक नाही, तर ते अज्ञान कुठे? ते जड पदार्थाच्या आश्रित आहे का चैतन्याच्या आश्रित आहे? खरं पाहायला गेलं तर ते चैतन्याच्या हा. आश्रित. आणि जड पदार्थाच्या आश्रित जर म्हटलं तर काय दोष येईल बरं? जड पदार्थाच्या जड पदार्थ ज्ञान करून देऊ शकत नाही ना. जड पदार्थाच्या जर आश्रित जर म्हटलं तर मग काय दोष येऊ शकतो? वेदांताच्या सिद्धांताला काय बाध येऊ शकतो? वेदांताचा जो सिद्धांत आहे त्याला काय दोष येऊ शकतो? कल्पित पदार्थ दुसऱ्या कल्पित पदार्थात अधिष्ठान होते. हा, असं लक्षात येतं. ऐक नाही, हे लक्षात आलं पाहिजे. ऐक नाही, तुम्हाला ते स्टँड नाही का वाटतं मोबाईल ठेवायला? स्टँड एखादं घेऊन यायचं बाजारामधून, म्हणजे ठेवता येतो समोर. चला, असो. अज्ञान किंवा त्याने केलेले आवरण तर जड पदार्थ आश्रित नसून अधिष्ठान चैतन्य आश्रित आहे. त्या अधिष्ठान चैतन्यावरील पाहता, जरा बारकाईने लक्ष द्या बरं का. भले आपलं थोडं सावकाश होऊ द्या, पण मुद्दा आपला पक्का लक्षात आला पाहिजे. ठीक आहे ना? माझं काही कुठं विसंगत होत असेल तर मला सांगा, की इथं थोडं आम्हाला शंका येते, आहे का नाही, करू त्याचा विचार. बघा आता, त्या अधिष्ठान चैतन्यावरील अज्ञानाच्या आवरणाचा नाश झाल्याशिवाय राजवादी जड पदार्थाचे ज्ञान होणे शक्य नाही. आता ते चैतन्य अधिष्ठान चैतन्यावरील अज्ञानाचा आवरणाचा नाश झाल्याशिवाय, ऐक नाही, त्याच्यावरती कशाचं आवरण आहे? अज्ञानाचं आवरण आहे, का नाही? कारण अज्ञान राहील कुठं? कोणाच्या आश्रयाने राहील? तर जड पदार्थाच्या आश्रयाने न राहता चैतन्याच्या आश्रय त्या ठिकाणी ते राहत असतं. मग आता चैतन्यावरील अज्ञानाच्या आवरणाचा नाश झाल्याशिवाय राजवादी जड पदार्थाचे ज्ञान होणे शक्य नाही. का होईल ज्ञान शक्य? तिथं मात्र ज्ञान होणे शक्य नाही. पण आहे कशाच्या आश्रित आहे? ते मुळे चैतन्याच्या आश्रित आहे. आणि अज्ञान आता कशाच्या आश्रित राहतं? ते पण चैतन्याच्या आश्रित राहतं. जोपर्यंत चैतन्याच्या आश्रित असणारं जे अज्ञानाचं आवरण आहे, ते अज्ञानाचं आवरण निवृत्त होत नाही, तोपर्यंत त्याच्या आधाराला असणारे जे पदार्थ आहे, त्या पदार्थाचं ज्ञान होईल का? त्या पदार्थाचं मात्र ज्ञान होऊ शकत नाही. मग आधी चैतन्याच्या आश्रित असणारं अज्ञान, त्या अज्ञानाची निवृत्ती झाली का त्याच्या आश्रित जो पदार्थ आहे, म्हणजे कोण? सर्प, आपलं त्याच्या आश्रित असणारा जो रज्जू आहे, त्या रज्जूचं काय होतं? आपल्याला ज्ञान होतं. आणि जर त्या रज्जूचं ज्ञान जर होत नसेल तर समजून घ्यायचं चैतन्याच्या वर असलेलं जे आवरण आहे, त्या आवरणाची निवृत्ती मात्र झाली नाही, असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल. नाही तर मग काय प्रतीतीला येईल? अज्ञानाची निवृत्ती झाली नाही तर काय प्रतीतीला येतं? तर सर्प प्रतीतीला येतो. तसं परमात्म्याचं आपल्याला ज्ञान झालं नाही तर काय प्रतीतीला येतं? आपल्याला जगत प्रतीतीला येतं. यातला हा महत्त्वाचा मुद्दा किंवा त्यातला हा महत्त्वाचा भाव. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? चैतन्याच्या ठिकाणी आलेलं काय करावं लागणार? आपल्याला आवरण घालावं लागेल. आवरण घालवलं की मग काय होईल? की मग जगत प्रतीतीला येणार नाही. मग काय? जग नव्हे अवघा जनार्दन, आहे का नाही? हे जग नसून अवघा जनार्दनच आहे, असं प्रतीतीला येईल. आणि आवरण तसंच जर राहिलं, ह्या प्रक्रिया का सांगल्या त्याने एवढ्या बारकाईनं, एवढे दृष्टांत का दिले? याचं कारण बघा. आता तंतोतंत आणि प्रक्रिया अगदी सरळ सरळ दिल्या का नाही? याच्यामध्ये काय कुठं खाडाखोड करायची गरज आहे का? बरं, अनुभवाला सुद्धा हे असंच येतं का नाही? जसं माती, घट, सुवर्ण, अलंकार, हे जसं उदाहरण दिलं, अगदी तंतोतंत तसंच आहे का नाही? अगदी तंतोतंत ते तसंच आहे. म्हणजे हे उदाहरणं सगळे आपल्याला पटण्यासारखी आहे. म्हणून चैतन्याच्या आश्रित असणारं जे अज्ञानाचं आवरण आहे, त्या आवरणाची जोपर्यंत निवृत्ती होत नाही तोपर्यंत त्या चैतन्याचं आपलं ज्ञान होत नाही, आहे का नाही? आणि चैतन्याचं जो ज्ञान होत नाही तोपर्यंत सर्प आपल्याला मात्र प्रतीतीला येतोच. तसं हे जगत आपल्याला प्रतीतीला
येतच, हे लक्षात ठेवायचं. त्या अधिष्ठान चैतन्यावरील अज्ञानाच्या आवरणाचा नाश झाल्याशिवाय रजवाधिक जड पदार्थाचे ज्ञान होणे शक्य नाही. आहे की नाही? रजवाधिक रजू म्हणा, आहे की नाही? अजून कोण म्हणा, किती उदाहरणं आहे आपल्याला. हे उदाहरणं समजून देण्याकरता ब्रह्मातली रज्जू म्हणा, शुक्ती म्हणा, आहे की नाही? अजून स्थाणू म्हणा, मृगजळ म्हणा, कितीतरी उदाहरणं, आहे की नाही? रजवाधिक म्हटलं का सगळेच पदार्थ घ्यायचे. हे परमात्म्यावरती जगत असे जरी म्हटलं तरी काही हरकत नाही. जड पदार्थाचे ज्ञान होणे शक्य नाही. म्हणून ज्यावेळी रज्जूचे ज्ञान होते त्यावेळी रज्जू अधिष्ठान चैतन्याचे ज्ञान होते आणि ते चैतन्य कल्पित सर्पाचे अधिष्ठान आहे. ऐक नाही, ज्यावेळेस तुम्हाला रज्जूचं ज्ञान होतं तर त्यावेळेस तुम्हाला रज्जू अधिष्ठान चैतन्याचं ज्ञान होतं का ते वेगळं मानावं लागतं? पाहता, ज्यावेळेस तुम्हाला रज्जूचं ज्ञान होतं तर रज्जूचं, मी आता मागच म्हटलं की नाही, ज्यावेळेस तुम्हाला त्या असणाऱ्या अलंकाराचं ज्ञान होतं मग त्यावेळेस सोन्याचं ज्ञान वेगळं मानावं लागतं का पहिलं सोन्याचं ज्ञान होतं? पहिले सोन्याचं ज्ञान. पहिले सोन्याचं ज्ञान होतं, आहे की नाही? बाजारातून काही वस्तू आणल्या ना, काही एखाद्याला भेट गिफ्ट दिलं ना, केवढ्याच आहे आधी बघा बरं, तो आधी किंमत करतो, आहे की नाही? म्हणजे किमतीबरोबर वस्तूचं ज्ञान करून घेतो, आहे की नाही? आयराला जर वस्तू घेऊन गेलं ना, याने केवढ्याची आणली असावी आधी त्याचं ज्ञान करतो, आहे की नाही? हलकीच वस्तू देताना याला बरोबर आपण हलकीच देऊ, आहे का नाही? आज असा विचार होतो का नाही? हा, हे लक्षात घ्यायचं. तसं अलंकार जर आला त्या ठिकाणी, आहे का नाही, फार सुंदर अलंकार त्यापेक्षा किती तोळ्याचा अलंकार आहे का नाही, आणि किती कॅरेटचा आहे, नाही का नाही, प्युअर सोनं आहे का, असं करतो विचार. म्हणजे सोन्याचं काही वेगळं ज्ञान करून घ्यावं लागतं का? तसं रज्जूचं ज्ञान झालं की रज्जू अधिष्ठान चैतन्याचं ज्ञान वेगळं मानायचं असतं का बरोबरच मानायचं? बरोबरच मानावं लागत, आहे का नाही? पण ते वरवर आपल्याला दिसत नाही. आपल्याला कसं दिसलं होते? ते आपलं स्वरूपच आहे का नाही? ते चैतन्य आपलं स्वरूप नाही का? चैतन्य आपलं काय असतं? स्वरूपच असतं. म्हणून आपल्याला ते प्रतीतीला येत नाही, पण ते मानावं लागतं. लक्षात घ्या, ते जर मानलं नाही तर चैतन्याचं, ते जर मानलं नाही तर मात्र तुम्हाला त्याचं ज्ञान होईल का? त्याचं ज्ञान तुम्हाला मात्र होणार नाही. ते मानावं लागतं, म्हणून त्याचं ज्ञान होतच असतं. म्हणून काय लक्षात आलं? त्यावेळी रज्जू अधिष्ठान चैतन्याचे ज्ञान होते आणि ते चैतन्य कल्पित सर्पाचे अधिष्ठान आहे. म्हणून अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होते, ऐक नाही? म्हणून अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होते. मग रज्जूच्या विशेष स्वरूपाच्या ज्ञानाने म्हटलं, मग त्याच्यामध्ये चैतन्य आलंच का नाही? त्याच्यामध्ये चैतन्य आलं. भ्रम उत्पन्न करण्याचं काही कारण होतं का? काही कारण नव्हतं. पण आमचा मुद्दाच तुम्हाला कळाला नाही, म्हणून तुम्ही काय केलं? परत त्यावरती शंका निर्माण केली. असो, या सिद्धांताची हानी होत नाही आणि म्हणून आम्ही काय म्हणलं की एक कल्पित पदार्थ दुसऱ्या कल्पित पदार्थाला अधिष्ठान होऊ शकत नाही. सगळ्याला अधिष्ठान एक चैतन्य आहे आणि ते चैतन्य मानावं लागतं. आता रज्जूच्या ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होते असं न मानता रज्जू बरोबर रज्जूचं अधिष्ठान चैतन्य त्याचं ज्ञान बरोबर होतं आणि म्हणून आम्ही फक्त बरोबर म्हणलं रज्जूच्या विशेष रूपाच्या ज्ञानाने त्या पदार्थाची निवृत्ती होते असं आम्ही त्या ठिकाणी म्हटलं. या सिद्धांताची हानी होत नाही आणि रज्जू ज्ञानाने कल्पित सर्प व त्याच्या ज्ञानाची निवृत्ती होते असे म्हणण्यास काही हरकत नाही. आणि याच अभिप्रायाने सर्व अंतःकरण वृत्ती ज्ञान ब्रह्मासच विषय करते. बघा आता हे पण महत्वाचं आहे, असे म्हणण्यास हरकत नाही. आणि याच अभिप्रायाने अंतःकरण वृत्ती ज्ञान ब्रह्मासच विषय करते, ऐक नाही? ही वृत्ती जाऊन जाऊन कुठे जाते बरं? जगामध्ये ब्रह्म सोडून दुसरं काही आहे का? आणि ब्रह्मावर जे पदार्थ प्रतीत होतात ते सगळे कल्पित आहे का नाही? आणि कल्पित पदार्थाची निवृत्ती अधिष्ठानाचं ज्ञान झालं, ते कल्पित पदार्थ काय होतात? बाजूलाच राहतात ना. आणि ज्ञान कशाचं होतं आपल्याला? अधिष्ठानाचं ज्ञान होतं का दुसरं कशाचं होतं? घटाला पाहिलं का घटाचं ज्ञान होतं का मातीचं ज्ञान होतं? मातीचं. आणि घटकल्पित बाजूला होतो का नाही? घटकल्पित बाजूलाच होतं आणि ज्ञान कशाचं होतं? मातीचं ज्ञान होतं, बरोबर आहे की नाही? मग वृत्ती विषय करायचं झालं तर कोणाला विषय करते? अधिष्ठान चैतन्यालाच विषय करते. कल्पित पदार्थाला मात्र वृत्ती कधीच विषय करत नाही. ठीक आहे, म्हणून याच अभिप्रायाने सर्व अंतःकरण वृत्ती ज्ञान ब्रह्मासच विषय करते असे सिद्धांत ग्रंथात म्हटलेले
आहे. विषय जरा तुम्हाला किचकट वाटत असेल, कठीण वाटत असेल, आता काल मावशीने जशी म्हटले की मला कळालं नाही, तर तुम्ही सुद्धा असं धाडस करायचं. हे बोलायचं म्हणजे थोडी धमक असली पाहिजे. मग तुम्ही म्हणा तुम्ही फारच जास्त बोलता, आता बोलू नाही तर काय करू बरं, बोलू नाही तर काय करायचं बरं बरं तसं जर आपण गाफिलवाणी जर राहिलो तर काय होणार आहे. एवढं सगळं सकाळचं उठायचं, साखर झोपे, गोड मस्तपैकी आराम करावा, फ्रेश व्हावं, हे सगळं सोडून आपण पाठाला जर बसत असेल, तर पाठाला बसून जर आपल्याला कळत नसेल तर आपले दादा नेहमी सांगतात का ग येतो का नाही आणि क्याला येतो कुछ नाही. म्हणजे आपला सगळा वेळ काय होतं, बरबाद होतो, वायाला जातो आणि कळत पण काय नाही. मग ते असं जर होत असेल तर काय करायचं, नाही कळालं ना परत सांगायचं, परत सांगा, परत आपण विचार करू. माझं काही चुकीचं होत असेल तर कितीतरी ऑनलाईन पाठ चालू आहे आता, तुम्ही पाठ पण ऐका. मी असं कोणी कोणाला सांगत नाही पाठ ऐका, हे करा ते करा. मी सांगतो का बरं सांगता असेल बरं, माझंच तुम्हाला कळावं, माझंच तुमच्या वर्षाचं असावं हा हेतू नाही आहे. तुम्हाला कळणं हा महत्त्वाचा हेतू आहे, लक्षात घ्या, हे महत्त्वाचा हेतू आहे. असं काय होतं, कधी कधी आत्मश्लाघा होते, म्हणजे आपलं मोठेपण कोणत्या तरी अर्थाने लोकांना सांगणं, लोकांवरती ते मिरवणं, हे मात्र चुकीचं आहे. म्हणून अशी आत्मश्लाघा होऊ नये म्हणून वारंवार सांगायचं का बाबा तुम्ही बाहेर ऐका, ग्रंथ वाचा, पाठ ऐका, माझं कुठं चुकत असेल तर ते पण सांगा. म्हणजे ते आत्मश्लाघा आहे ना ती येत नाही. उलट आपण नेहमी म्हणत राहिलं माझे मज कळव येते अवगुण, असं नेहमी म्हणत राहिलं पाहिजे. चला असो, त्याच्याशी काही कर्तव्य नाही. पुढं जर वाटत असेल तर परत विचार वाटलं असतं. शिष्य आबा, हा आपण कणे काल जो मुद्दा बघितला कणे कल्पिताच्या अधिष्ठानाविषयी शंका आणि समाधान, मग त्याच्यामध्ये कणे त्यांनी जी शंका केली होती की चैतन्य अधिष्ठान कसं ठरतं ते सांगा. मग त्यात जे शेवटचं वाक्य होतं की रज्जूच्या विशेष रूपाच्या ज्ञानाने सर्प व त्याचे ज्ञान निवृत्त होते. मग ह्या मुद्द्यामध्ये त्यानं ती शंका केली की तुम्ही असं का म्हणताय की रज्जूच्या विशेष रूपाच्या ज्ञानाने, कारण तुम्ही सांगताना काय सांगितलं की चैतन्य अधिष्ठान आहे, म्हणजे सगळ्या गोष्टींना चैतन्य अधिष्ठान आहे. मग आता ते तसं का म्हटलं ही शंका इथं उत्पन्न केली ना त्यांनी. हो, मी पाठ सुरू आता नाही ना तुम्हाला परिच्छेदाचं नाव सांगताना ना मी तो मुद्दा बोलून गेलो होतो की आपण केलेली शंका त्याला यथार्थ रूपाने कळालेली नाही, असं म्हटलं होतं. म्हणजे रजूचं ज्ञान होतं तेव्हा रजू अधिष्ठान चैतन्याचं ज्ञान बरोबर होतं असतं. मग आपण काय म्हणतो, सरळ सरळ मुद्दा सांगून जातो, एवढं बरोबर आहे की नाही. त्याच्याबरोबर ते आपल्याला घेऊनच जायचं असतं ना. म्हणजे आपण बाजारातून आपण म्हटलं केळी घेऊन या, म्हणजे सालीबरोबर येतात का साली बाजारातच राहतात, केळीची साल बरोबर असते का नाही. मग केळी म्हटल्याच्या नंतर केळीचा गर खायचा असतो, आहे का नाही. भुईमुगाच्या शेंगा घेऊन या, म्हणजे भुईमुगाच्या शेंगा आणल्या म्हणजे टरफलं बरोबरच येतं ना, बरोबर आहे की नाही. मग आपण एवढं बारकाने सांगतो का. तसं आता रजूचं विशेष रूपाचं ज्ञान आहे की नाही, मग तो सर्प निवृत्त होतं आणि रजूच्या विशेष रूपाच्या अज्ञानाने सर्प आणि ते सर्पाचं ज्ञान उत्पन्न होत असतं असं आपण सांगितलं. पण त्या रजूच्या ज्ञानाबरोबर अधिष्ठानाचं ज्ञान युगपतच असतं ना, का ते वेगळं करून घ्यावं लागतं. घटाबरोबर मातेचं ज्ञान होतच असतं, अलंकाराबरोबर सोन्याचं ज्ञान हे होतच असतं, ऐक नाही. आता अधिष्ठानाचं ज्ञान आधीच होतं, म्हणजे पदार्थाच्या आधी अधिष्ठानाचं ज्ञान बरोबरच होतं. थोडक्यात आधी म्हणण्यापेक्षा बरोबरच होऊन जातं, युगपतच होऊन जातं. शेवट बाजूला केलं का पाणी युगपतच असतं, बटन दाबलं का लाईट लगेच येत असते, का मागं पुढं थोडं अंतर काय असतं त्याच्यामध्ये. चला आता शिष्य परत एक शंका करतो, ती शंका समजून घ्या. शिष्य, रजू ज्ञानाने अधिष्ठान चैतन्याचे ज्ञान होते आणि तेच चैतन्य सर्पास कल्पित सर्पास अधिष्ठान आहे. बघा आता हे काय म्हटलं त्याने, आता मुद्दा लक्षात आला का नाही त्याच्या. बघा त्याच्या मुद्दा लक्षात येतो आणि तो मान्य पण करतो, फक्त आपण मान्य करत नाही, हा आपला घोटाळा असतो, आहे का नाही. त्याच्यासारखं मान्य करा, त्याच्यासारखं जरी मान्य केलं तर आपला ग्रंथ व्यवस्थित होऊ शकतो, ठीक आहे ना. बघा आता शिष्य काय म्हणतो, रज्जू ज्ञानाने अधिष्ठान चैतन्याचे ज्ञान होते. आता तो तसं म्हणत नाही, आता असंच म्हणतो की रज्जूचं ज्ञान झालं, आहे का नाही, रज्जूचं विशेष स्वरूपाचं ज्ञान झालं, बरोबर आहे की नाही. तर अधिष्ठान चैतन्याचं ज्ञान त्या ठिकाणी होतं असतं आणि ते चैतन्य सर्पास कल्पित सर्पास अधिष्ठान आहे, म्हणून सर्पाची निवृत्ती म्हणणे योग्य आहे. परंतु आता परंतु शब्द आला की नाही, परत आता लागली काळजी. आता परत नवीन काहीतरी व्याख्या आली का, नवीन काही विचार आला का, काही नवीन नसतं. तू का म्हणे त्यातल्या त्यात सगळं त्यातल्या त्यातच असतं, आहे का नाही. आता एकच दृष्टांत आपण किती वेळ सांगतोय, पण
ते पेटी पाहिले का नाही हार्मोनियम, त्याच्यामध्ये काय 7 सूर असतात, 7च सूर असतात. एवढं नका त्याच्यात पोतभर जर चिठ्ठ्या तयार केल्या तर ते एवढं त्याच्यामध्ये त्या काय म्हणतात त्याला ते नोटेशन वगैरे ते तयार होऊ शकतं त्याच्यामध्ये. किती काय तुम्ही त्या चाली तयार करू शकता आहे का नाही. तसं नुसतं घटमाटाचं उदाहरण सांगितलं, सोन्याचं आणि अलंकाराचं उदाहरण सांगितलं तर ते कितीतरी त्याच्यामध्ये मुद्दे तयार होतात. फक्त मुद्दा लक्षात राहिला ना काहीच कुठं अडचण येत नाही. आता त्याने परंतु हा शब्द घातला म्हणून आपल्याला काळजी लागते तर काही काळजी नाही, मुद्दा मागचाच आहे, फक्त पुढं नवीन लक्षात घेतो. बघा आता रजू ज्ञानाने अधिष्ठान चैतन्याचे ज्ञान होते आणि ते चैतन्य कल्पित सर्पास अधिष्ठान आहे म्हणून सर्पाची निवृत्ती म्हणणे योग्य आहे. परंतु सर्पज्ञानास अधिष्ठान अंतकरण उपहित साक्षी चैतन्य असून ते रजवाधिष्ठान चैतन्याहून भिन्न आहे. आता तुम्ही काय म्हणले, एक सर्पाला कारण सांगितलं आणि एक सर्पज्ञानाला कारण सांगितलं. सर्पाला कारण कोण सांगितलं बरं? कोणतं रज्जू चैतन्य अधिष्ठान सांगितलं? चैतन्य, हा रज्जू पेचे रज्जूपीठ चैतन्य. हे काय सांगितलं? सर्पाला कारण सांगितलं, सर्प उत्पन्न होण्याला कारण सांगितलं. ठीक आहे. आणि सर्पज्ञानाला कोणतं सांगता? अंतकरणोपहित चैतन्य ते सांगता आहे का नाही, अंतकरणोपय चैतन्य. मग आता ते चैतन्य म्हणजे ह्या चैतन्याहून ते चैतन्य वेगळं आहे का नाही? नाही, एकच आहे, चैतन्य एकच आहे. आहे का नाही. आता उदाहरण देऊ सांगतो. तळ्यातलं पाणी आहे का नाही आणि कुठे न्यायचं आपल्याला? आळ्यापर्यंत न्यायचंय. पाणी कुठे? तळ्यात आहे का नाही. मग ते तळ्यातलं पाणी आळ्यापर्यंत नेत असताना त्याला काय केलं आपण? पाट तयार केला. आता ते असणारं तळ्यातलं पाणी आणि पाटात आलं. आता तुम्ही त्याला म्हणता का तळ्यातलं पाणी का पाटाचं पाणी म्हणता? पाटाचं पाणी म्हणतात. पाटाचं पाटातलं पाणी एकच आहे. बरोबर ना. पाणी आणि ते आळ्यामध्ये गेलं, आळ्याच्या आकाराचं झालं, आता कशाचं म्हणतात? आळ्यात आळ्यातलं आळ्याचं पाणी आहे का नाही. मग पाणी वेगळं आहे का एकच आहे? पाणी एकच एकच आहे. पाटात आलं म्हणून पाटाचं, आळ्यात आलं म्हणून आळ्याचं आणि तळ्यात राहिलं म्हणून तळ्याचं आहे का नाही. पाणी कसं एकच आहे, तसं चैतन्य वेगवेगळं आहे का एकच आहे? एकच आहे. अंतकरणात आहे म्हणून त्याला अंतकरणातलं म्हटलं, अंतकरण उपहित म्हटलं. आणि रज्जू पशु होतं म्हणून रज्जू उपहित म्हटलं आहे का नाही. तर चैतन्य वेगळं आहे का चैतन्य एकच आहे? चैतन्य एकच आहे. उपाधी सापेक्ष त्याला वेगवेगळी नावं आलेली आहे. ठीक आहे. बघा, परंतु सर्पा ज्ञानास अधिष्ठान अंतकरण उपहित साक्षी चैतन्य असून ते रज्जू अधिष्ठान चैतन्याहून भिन्न आहे. रज्जू ज्ञानाच्या वेळी बघा, आता जेव्हा रज्जूचं ज्ञान होतं की नाही, मग रज्जू ज्ञानाच्या वेळी अधिष्ठान चैतन्य बरोबरच ज्ञान होतं, हे त्याला मान्य आहेच. मग रज्जू ज्ञानाच्या वेळी साक्षी चैतन्याचे ज्ञान होत नाही. मग कोणते ज्ञान होतं? आता रज्जूचे ज्ञान होतं वेळी साक्षी चैतन्य. म्हणजे कोणतं साक्षी चैतन्य बरं? अंतकरण वृत्तीने. हा, अंतकरण उपहित साक्षी चैतन्य. ठीक आहे ना. आणि रज्जू पाहतो तुम्ही, रज्जूकडे पाहता की नाही, मग तुम्हाला ज्ञान कशाचं होतं? अंतकरणातल्या साक्षीचं ज्ञान होतं का रज्जू उपहित साक्षी चैतन्य, आपलं रज्जू उपहित चैतन्याचं ज्ञान होतं? रज्जू पण चैतन्य. हे तर बरोबर की नाही. आणि अंतकरणात असणाऱ्या साक्षी चैतन्याचं ज्ञान होतं का? ते आत असतं आणि हे बाहेर असतं आहे का नाही, असं त्या ठिकाणी तो म्हणतो. रज्जू ज्ञानाच्या वेळी साक्षी चैतन्याचे ज्ञान तर होत नाही. मग अज्ञात साक्षी चैतन्य आश्रित असणाऱ्या सर्पज्ञानाची निवृत्ती कशी होईल? साक्षी चैतन्य कसं आहे अंतकरणातलं, ते अज्ञात राहिलं म्हणजे त्याचं ज्ञान होतं का? त्याचं ज्ञान होत नाही. आणि ज्ञान करून द्यायला कोणतं चैतन्य कारण आहे? ज्ञान करून अंतकरण उपहित साक्षी चैतन्य ही ज्ञान करून द्यायला कारण आहे. आता तुम्ही पाहता कशाला? वृत्तीनं पाहिलं कशाला? रज्जू उपहित चैतन्याला पाहिलं, त्याचं ज्ञान झालं. त्यातलं चैतन्याच्या आश्रित असणारं आवरण, त्या आवरणाची निवृत्ती झालं त्याचं ज्ञान झालं म्हणजे तो सर्प फक्त झाला, कळाला आहे का नाही. सर्प निवृत्त झाला. पण ज्ञान करून देणारं चैतन्य कुठे आहे? अंतकरणात मध्ये आहे का नाही. मग वृत्तीनं त्याला पाहिलं पण याला कुठं पाहिले? कुठं? अंतकरणात असणाऱ्या साक्षी चैतन्याला. आणि तेच काय असतं? ज्ञान करून देण्याला कारण असतं. म्हणून सर्पज्ञानाची निवृत्ती कशी होईल? मग सर्पज्ञानाची निवृत्ती मात्र
होत नाही. मग सर्पज्ञानाच्या निवृत्तीस तर साक्षी चैतन्य ज्ञानाची आवश्यकता आहे आणि रज्जू ज्ञानखाली ते तर अज्ञात आहे. याचे समाधान कसे? तर याचं समाधान तुम्ही आम्हाला काय करा, समजून सांगा. कारण एक चैतन्य आहे बाहेर आणि एक चैतन्य आहे आत. बाहेरच्या चैतन्याचं ज्ञान झालं, ठीक आहे. मग आम्हाला काय होतं, त्या चैतन्याचं ज्ञान होतं, त्याचं अधिष्ठान कळतं, ह्या सगळ्या गोष्टी कळल्या. परंतु ते ज्ञान उत्पन्न करून देणारे जे चैतन्य ते अंतःकरणात आहे, ते अज्ञात आहे. मग त्या सर्पज्ञानाची निवृत्ती कशी होईल? सर्पाचं ज्ञान कसं होईल? चैतन्याचं ज्ञान कसं होईल? ज्ञान करून देणारं कोण आहे? आतमध्ये आहे. ऐक नाही, सर्प रज्जू ज्ञान अमुक तमुक ते आतमध्ये आहे, ते अज्ञात आहे. मग आता आम्हाला काय करा, ज्ञान कसं होईल त्याची संगती लावण्याकरता आम्हाला परत समाधान करून सांगा. श्री गुरु या आता वेळ किती झाली पहा बरं. एवढा एक परिच्छेद छोटासा पाहू वाटलं तर, छोटासा म्हणजे थोडं लवकर उरकलं असतं तर झालं असतं. श्री गुरु याचे एक उत्तर असे आहे की जितके ज्ञान म्हणून आहे तितके विषयावर अवलंबून आहे. बघा आता जेवढं काही ज्ञान आहेत का नाही, ते सगळे ज्ञान कशावर अवलंबून असतात? विषयावर अवलंबून असतात. चैतन्याला काही ज्ञान असतं का? बरं, चैतन्याला काही नाव आहे का? चैतन्याच्या ठिकाणी काही गुण आहे का? चैतन्याला काही आकार आहे का? बरं, आकार गुण हे सगळे काय असले ना, आपण म्हटलं असतो हा बघा हे चैतन्य इकडं, ते चैतन्य तिकडं, असं काहीतरी म्हणता आलं असतं ना, असं म्हणता आलं असतं नाही. पण चैतन्याला काही नाव वगैरे आहे का? काही नाही, आहे का नाही? उलट काय म्हणता, ते लहान बाळक जन्माला आलं काय त्याला ओवी आहे, त्याला काही नाव वगैरे काहीच नसतं. ठेवल्या नावाशी ओध येतं उठे, ऐका ना, तुम्ही नाव ठेवाल तसं तसं त्या चैतन्याला काही आकार आहे का? पण मुलाच्या रूपाने ते आकाराला आलं आणि त्या मुलाला एक नाव ठेवलं आणि ते नाव कशाला आलं? मुलाला आलं का चैतन्याला नाव आलं? चैतन्य. तुम्ही विठ्ठल म्हणा, कृष्ण म्हणा, राम म्हणा, विष्णू म्हणा, शंकर म्हणा, ही चैतन्याला काय आहे? नावं दिलेली. आणि ही सगळी नावं आहे का नाही, म्हणजे हे ज्ञान कुठं असतं? सगळं विषयावर अवलंबून असतं. विषय असेल तर ज्ञान आणि विषय नसेल तर ज्ञान आहे का? विषय जर नसेल तर ज्ञानसुद्धा मात्र नसतं, हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे ना? फार जास्त कठीण झालं तर परत विचार वाटलं तर. आता हे मी तो तडकाच लावून धरला, विचारा विचारा विचारा, तुम्हाला पण त्याचं टेन्शन येतं असं नाही ना. असो, याचे एक उत्तर असे आहे की जितके ज्ञान म्हणून आहे तितके विषयावर अवलंबून आहे. विषय असेल तर ज्ञान असणार, विषय निवृत्त झाला की ज्ञान आपोआप निवृत्त होणार. दुसरे उत्तर असे आहे की निवृत्ती दोन प्रकारची आहे. आता विषय तुम्हाला कळालं, विषय असेल तर ज्ञान आणि विषय नसेल तर ज्ञान मात्र त्याचं काय होतं? निवृत्त त्या ठिकाणी होतं. आता घटच निवृत्त झाला, घटच आता फुटून गेला. आता म्हणा बरं, घट आहे, घट संपला, घटाचं ज्ञानही संपून गेलं. घट आला, घटाची उत्पत्ती, घटाचं ज्ञान पण त्या ठिकाणी आलं. बरोबर आहे की नाही? मग विषय आला तर ज्ञान आलं, विषय निवृत्त झाला तर ज्ञान पण निवृत्त होत असतं. पण निवृत्त होतं, ही निवृत्ती किती प्रकारची असते? ती निवृत्ती आम्हाला त्या ठिकाणी कळाली पाहिजे. आपल्याला माहिती नेहमी दोन प्रकारची निवृत्ती असते, ऐक नाही. निवृत्तीचे तर अनेक प्रकार असतात, पण सरळ सरळ विचारसागरामध्ये किती आहे? दोन प्रकारची निवृत्ती, ऐक नाही. एक आत्यंतिक निवृत्ती आणि एक लयरूप निवृत्ती. ठीक आहे ना? मग ही निवृत्ती काय आहे, कशी आहे, त्याचा विचार आपण उद्याला पाहू. आता या ठिकाणी थांबून घेऊ. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते